नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पेडगावच्या मैदानाच्या ठिकाणी आलेलो आहे. तर पिस्टन हा बैल आणि त्याचे मालक आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहोत. तर सुरुवात आपण सरांपासून करूया. सर, पहिल्यांदा तुमचं नाव. नाव हर्षल गजानन पायगुडे. कुडजेला राहतो आम्ही, खडकवासला धरणाच्या बाजूला गाव आहे. पिस्टनबद्दल काय सांगचाल तुम्ही? पिस्टनबद्दल आता पिस्टन आम्ही घेतलेला 1-2 महिने झाले. 2 महिने झाले चांगला पळतोय. आम्ही पिस्टन हा कराडमधनं घेतला होता, गणेश ड्रायव्हर विरवडे त्यांच्याकडून. तर त्याच्यासाठी चांगली आम्ही पण आल्यावर इथं मेहनत घेतली. चांगला पळतोय. आल्या 1-2 मैदानं चांगला गुलालात राहिला. 1-2 नंबर आहेत त्याचे. आजचं नियोजन कोणाबरोबर आहे आपलं? आजचं नियोजन आमचं नवम हिंदकेसरी बकासूर सोबत आहे. बकासूर सोबत आजचं नियोजन केलं. तर पायरा करताना काय प्रॉब्लेम आला का? नाही काय अडचण. आधी गाडी पळाली होती एकदा. बरं, कुठं पळाली? बाळवणीच्या मैदानामध्ये. बरं, तिथे चांगली पळाली होती. तिथं गटालाच थोडंसं हे झालं होतं, पण गाडी लय चांगली पळाली होती त्यावेळेस. पण आत्ता पायरा करताना म्हणजे पहिल्यांदा काय बोलणं झालं? मला त्यांचा फोन आला की बाबा कसं काय उद्याचं मैदानाचं आपल्याला पळायचं आहे. ॲक्च्युली आम्ही घरचीच गाडी हाणणार होतो. आमचा दुसरा एक बैल आहे निशान म्हणून. दोघांची गाडी चांगली पळते. तो निशान पहिला आदतमध्ये पळायचा, आता दुसऱ्यात ह्याच्यासोबत 2 वेळा फायनलला राहिलेला आहे. ती गाडी चांगली पळते. तर यांचा फोन आला की आपण हाणू गाडी. आम्ही भागातले असल्यामुळं पहिला जुळून आला, काय अडचण नाही आली. जे आता एक मागच्या काही दिवसापूर्वी आपल्याकडं बैलगाडी क्षेत्रात चांगलं नाव कमावलेले असे रणजित निंबाळकर सर यांचं निधन झालं. त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? सरांना तर कायम आम्ही आठवणीत ठेवू. पहिलं तर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली राहील आमच्या सर्वांकडून. आमच्या हर्षलदादा पायगुडे युवा मंच, आमच्या कुडजे गाव वतीने, निशान पिस्टन फॅन्स क्लबच्या वतीने सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जे काय झालं ते असं इथून पुढं नको व्हायला. म्हणजे ते कुठल्याही अनुषंगाने हो किंवा काय हो, पण ते कोणासोबतच नको व्हायला. अशा गोष्टी आपण काय त्याच्याबद्दल जास्त काय भाष्य करायचं नाही, पण नको व्हायला असं. इथून पुढं बैलगाडी क्षेत्र हे व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालत राहावं असं वाटतं का नाही? नाही, ते तर 100% वाटतं. बैलगाडा क्षेत्र कुठं बरकटाव नाही हे तर आमची मुळीच इच्छा नाही. मग असं स्वप्नात पण आम्ही विचार करत नाही त्याचा. पण हे असं बरकटाव नाही किंवा काय नाही, त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही तर करतोयच आणि बाकीचेही करतात. याच्यासाठी तरी आपल्याला काय दक्षता घेतली पाहिजे? दक्षता हेच की बाबा मैदानातले जे काय आपले वैर असतात किंवा काय खेळ हा खेळाच्या दृष्टिकोनातून घ्यावं. वैयक्तिक नाही घ्यायची गरज. खेळ खेळतो आपण. आज गट 5 झालेला आहे. पुढचं नियोजन तुम्हाला काय वाटतंय? आज फायनल करताय तुम्ही? तर फायनल होईल 100%. 100%. त्याच्यानंतर आपण गुलाल घेणार. तरी ह्याच्या सरावाचं टायमिंग कसं राहतं? तरी सराव तुम्ही कशा पद्धतीने घेता त्याचा? याला सध्या आता तर खूप लहान आहे. तो दिसायला एकदम म्हणजे आहे चांगला मोठा, पण सध्या लहान आहे. त्याला आम्ही व्यायाम वगैरे देत नाही. त्याला 10-12 दिवसांनी मैदान करतो आम्ही. आज मैदान केलं तर 12-15 दिवसाच्या गॅपवरच काढतो. सराव म्हणजे त्याला एक आपलं पब्लिकमध्ये चालवणे वगैरे वगैरे, त्याला असं जास्त काय असं हे नाही करत आम्ही, कारण की त्याच्या मुळात अंगातच पळे. त्याचं वय किती आहे आता सध्या? वय साधारणतः 18-20 महिने असेल. 18-20 महिन्याचा आहे. हां. अजून काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही? नाही, शरीरयष्टी आणि आत्ता म्हणजे पळ त्याचा एवढा चांगला आहे ना की म्हणजे हेच नाही. आमचं निशान पण पळतो, पण निशांच्या तोडीच तोच हा पळायला लागलेला आहे. म्हणजे घरची जोडी पळवायला काहीच हरकत नाही. पळती आणि पळवायला काय हरकत नाही. आम्हाला इथून पुढे जरी पायऱ्याला काय अडचण आल्या तरी आम्ही घरची गाडी हाणू शकतो. 100%. तुमचं नाव सांगा. अविनाश पायगुडे. तुम्ही काय सांगचाल त्याच्याबद्दल? हा बैल पळायला खूप चांगला आहे. म्हणजे गाडी कुठली पण गाडी असून ते गाडी धरून चालून निकाला बरोबर टाकणार. सरांची तुमची मैत्री आहे का? आम्ही चुलते पुतणे. चुलते पुतणे. म्हणजे घरातलं तुमचं बैल आहे. तुम्ही त्याच्याबद्दल तरी काय म्हणजे सुरुवात नक्की बैलगाडी क्षेत्रात शिरायचं ही कशी काय झाली तुमची? आम्ही असं इकडे सातारा आलो होतो त्यावेळेस आम्हाला निशाण बैल नाही का एक म्हणला तर हाय असं आम्ही पाहायला गेलो. तो आम्हाला आवडला. तो आम्ही त्यावेळेस तो बैल घेतला. तेव्हापासून मग ते बैल पळला चांगला. मग तेव्हापासून आम्हाला आवड झाली. म्हणजे पहिली सुरुवात निशाणपासून झाली का? निशाणपासून आम्हाला गुलाल मिळायची सुरुवात झाली. निशाण पण आणि ह्याची दोघांची खासियत आहे की गाडी फासवून देत नाही दोन्हीकडची. म्हणजे ज्या मैदानात जातोय तिथं आपण काय ना गुलाल घेतो. हा, 90% आम्ही गुलालात असतोच. आणि जरी गाडी मार खाली तरी आमची कानामात्रात खाते अशी म्हणजे अंतराने किंवा ह्याच्यात नाही. तुम्हाला कसं काय नक्की बैलगाडी क्षेत्राचा नाद लागला कसा काय? आता पहिल्यापासून आमचं शेतकरी कुटुंब आहे. शेतकरी कुटुंब म्हणलं आपली वारसा परंपरेचा जपला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही बाकीचे आमचे सर्व बाजू चांगले आहेत.
आमचं प्रथमेश म्हणून खेकडा स्पेशल पुण्यामध्ये सुप्रसिद्ध हॉटेल आहे. आम्हाला बाकीच्या बाजूतून पण काय कमी नाही, पण आपण ह्याच पैसे आहेत आपल्याकडे तर आपण त्याचा वापर कसा असा फालतू न करता कुठंतरी आपला नाद जोपसून नाही का चांगल्या या पद्धतीने करायचा. काही ठिकाणी असं म्हणलं पण जातं की बैलगाडी क्षेत्र ही गुंडगापण आहे पोरांचा सगळा. म्हणजे एक लग्नाच्या दृष्टिकोनानं तरी बघायला गेलो आपण की नुसतं काय आलं तरी बाबा बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे, तरी आपल्याला नावं ठेवली जातात. आता नावं ठेवणार आपण लोकांचे तोंड नाही धरू शकत. पण बाकीची मुलं व्यसन मी म्हटलं की बाबा आपण हा खेळ खेळाप्रमाणे घेतला पाहिजे, वैयक्तिक नाही घ्यायची गरज. तसा खेळला तर खूप चांगला आहे तो. तर आज आपण बघूयाच, गुलाला आपण घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटू. तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. चालते.